राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण सध्या आहेत शेणीत या ठिकाणी. तर आज सोबत आहेत आमचे म्हणजे खाडे दाजी. तर दाजी काय काम काढलं इकडं? काय नाही म्हैस पाहिजे हो. म्हैस पार्टी पाहिजे का? काय नाही पारेटी पार्टी. किती लिटर दूध देणार साधारण? दूध काय असेल बा पार्टीला काय 4-5-6 लिटर तर तुमच्याकडे काही खायला आहे काही बघा? आहे ना निळावाला. नाही तर ह्या टायमाला मशीन अवघडच आहे ना. अवघडच आहे. आणि मावरी पाहिजे गावठी. मावरीच पाहू जरा. चला दाजी खाय मग आपण पाहू आपण बर काहीतरी पाहू इथं काय आवाज आहे त्यांच्याकडे म्हणतो तेव्हा पाहिजे ना. जाऊ ना पाहू ना बरं. तर चला मित्रांनो, आता चालू आम्ही दाजी आम्ही तिकडे. हा राम राम दाजी. राम राम. काय कराय? काय नाही निवांत. लय दिवसातून चक्कर आला तुमचा. त्या जरा अगोदर पण आलता हा हा त्याच्यामुळे म्हणला मग आता जरा उन्हात येत नव्हतं ना. हा तर त्या ह्या गाडीने फोन केला मला. तर मला इकडे म्हैस पहिले म्हणा हा का तुम्हाला तपास मला तपास लागला म्हणे म्हैस आहे बा. म्हणला मग जाऊ पाहिला. आहेत ना म्हैस आहे आहेत. ना बा आपल्याकडे म्हशी आहेत एक त्याच्यात एक विकायची पार्टी पण किती तुम्हाला मध्ये? कोणती लागत आहे? तर त्या नाही मला माहित होती. पार्टी लागत आहे का? पारेटीच घेऊ ना. हा पार्टी आहे विकायला मग. आता लोक पाणी घेतात हे पाणी घेतात कसं काय? मग त्यांचं जाऊ दे आपल्या ह्याचे हो. हा खायला आहे तुझ्याकडे. ये म्हणजे हा इथे खाली बांधलं. किती आहे? 3 म्हशी आहेत त्याच्यात. 2 पार्टी आहेत आणि एक जणायला आहे. पण मग आपल्याला त्याच्यातली एक पार्टी विकायची. आणि तिच्या खाली पाडू किती? हा एक याला आहे ना. बरं जायचं चला पाहा मस्त. हा पाहू ना बरं. तर चला मित्रांनो, आता चालू माहीत पाहिला खाली आम्ही. दाजी त्यांची हो? ही म्हैस आहे. हे का? हा पार्टी आहे. होऊन जाईल. लय तापात आहे बा. हा आपण मी आता या पाहून बघ चांगली. हा का असतो रस्ता राहतो सोडून दाखवू का? आहे आता काय सोडून जायचं थोडं पाहिजे दाजी. सोडून पाहू ना. सोडून पाहिजे का? मार बीर नाही ना नाही माराय नाही. एकदम गरीब आहे ना. लय गरीब आहे. गरीब आहे लय गरीब आहे. पा सोडून द्या मग. तपास लागला म्हैस म्हणला पाहा बा नाही का. लय गरीब आहे पा. हो बाजूला मग. तर मित्रांनो पहा ह्या अशा पद्धतीने म्हैस जातो आणि काय टेन्शन नाही. ओरिजिनल जातो ना. एकदम गरीब आहे. दूध बीत किती आहे? दूध 9 लिटर पर्यंत पिळले पण आता कमी झाले दुधाला. हा पण मग बुवा आता किती आहे निदान? आता 3.5 3-3.5 आहे. हा ना. 4 पर्यंत तसं काय घातलं तसं नाही का. आपले काय पण गेला का. हा जाय जाऊ ना ना महाराज बे वाटत आहे नाही मारत नाही. लय गरीब आहे ती. दाजी. हा? आता तुम्ही दाजी आणि ते दाजी हा म्हैस कसं काय तुम्ही बरी वाटत आहे मग. कासोट्यात कासोटे ते मग चांगले आता त्यांनी तर गॅरंटी आपल्याला थोडीफार दिली दिले एवढी दूध बाबा. देते नाही का. हा आणि हाही जातो नाही का. जातो नाही. मग आता 2 शब्द बोलून घेऊ आपण नाही का. हा बोलून घेऊ ना बरं काय म्हणते. चला चला बरं चला तिकडे जाऊ बरं. भाऊ बोलणार आहे यावर आता काय मग काय सांगत होय काय. मी सांगितलंय 60,000. 60,000. हा 60,000 तर लय होतं तिथं. हे पण मग तिच्या मनानं बरं सांगितलं मी. जर लय जास्तही सांगितलं नाही. ते मग पारेटी आहे ना आता. पार्टी आहे पण मग आजच्या व्यवहाराच्या मानाने ते बरोबर सांगितलं. कारण अजून कसे थोडाफार दूध देते ती. हा किती दूध देते म्हणता? ती आता 3-3.5 लिटर दूध देते. कमी झालंय बाबा. हा दोन्ही टाइम देते. हा पण मग मी 9 लिटरला पिळले ती. बरं बरं 9 चाल लिटर पर्यंत चालले. चाल होतं तुमच्यावर मी काय मध्ये बोलणार नाही. आता हे चौथा इथे आहे तिचा. बरं मग आता दाजीले काय पडत आहे पाहू. हा मग त्यांनी सांगितलं पाहिजे नाही का काय. मी तर सांगितलंच भाऊ. शेवट काय करणार आहे? ते तुम्ही सांगा ना. तुम्ही काय तर ठीक सांगा बाबा. मी म्हणतो 40,000. 40ला नाही ना वरदान. 40 म्हणजे ते अजून कसे चालले. 40 म्हणले होते अजून 2 महिने दूध दिलं तर तुमच्या नशिबानं तुमच्या 5 दिलं 2 महिने दूध दिलं तर ते 40,000 तवाच भेटते. 40ला बरोबर होती बा तशी. तिच्या खाली ह्याला आहे ना. ह्याला आहे तिच्या खाली. हा ह्याला आहे. बरं आता थोडाफार दूध देते म्हणलं तिच्याबरोबर ह्याला द्यायला लागणार आहे. हा ह्याला द्यायच लागेल ना. मग तशी पाजून जाणार नाही. तशी बाजूने जाणार नाही. मग पहा तुम्हीच ठीक सांगा बा काहीतरी. ठीक सांगितलं म्हणजे पण कसं आहे नाही ना मग आता तुम्ही व्यवस्थित सांगा म्हणजे 2 शब्दात व्यवहार होईल बा. बोला दाजी फार संध्याकाळ होत आली. हा ना पण मग आता तुम्ही अनुभव तुम्हाला काय सांगू आता आम्हाला तर काही यावर नाही माहिती. नाही तुम्हीच व्यवस्थित सांगा बा. मी म्हणतोय बा 42,000ला द्यावा. 42ला नाही ना परवडणार.
कारण आता कसं आहे माहिती आहे का अजून ते थोडीफार देते तू बरोबर आहे का नाही देणार आहे बा ते त्याच्यामुळं मग निकालच खाटे असते ना मग तेवढ्यापर्यंत आपण सोडले असते पण मग तेवढं तरी तेवढ्याला नाही आता पार्टीच घ्यायची ती तिकडची मस्त मी 70,000ला आणली पार्टी माहिती आहे का? आणले बा ती पण मग आता तुम्ही थोडं जवळ येऊन सांगा तुम्ही थोडं जर ठीकठाक मागा नाही तर मग जाणं नव्हतं जमलं यावर नाही तर मग काय एवढा नाही का बळजबरी हा ना नाही बळजबरीचा नाही काय आलंय त्याचं हां तर पाहिजे बा नाही काय आणि आपली बुक आहे तेवढी मागितली बा हां 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 मग आता दाजी तुमचं काय म्हणणं आहे मग शेवट काय करायचे तुम्हाला बोला बोला दाजी बोला लाजू नका काय एवढा 45ला सुटल का 45ला नाही ना सुटणार 45ला नाही परवडत ती द्यायला कारण मस्त आहे ना खात्रीशीर मस्त आहे नाही आहे खात्रीशीर पण मग बुवा आज ते पार्टी नाही तुम्ही का शेतकरी आहेत म्हणून मग तुमच्याशी व्यवहार करते मी एखादा खाटी कापा म्हणलं ना देणारच नाही मी शेतकऱ्याला देईल नाही नाही आपल्याला मग कुठं कसं आहे माहिती का खाटकाला तुम्ही- द्यायचीच नाही ना हा काय रे भाऊ नाही का मग नाही बा तेवढ्याला तुम्ही सांगता तेवढ्याला नाही ना 45ला नाही ना परवडत नाही नाही बा आता तू ये टाळी वगैरे ते पाय मी तुला 50,000 देतो 50,000ला सोड बा 50,000 नाही ना हो 50,000 नाही ना परवडत नाही ना मग आता तेवढं नाही ना जमत 50ला तर 50 नाही ना बरोबर परवडत. मापात आहे ते. नाही हो 50ला कारण जातवा नाही ना हो नाही, असं नाही ना जातवान पण मग. हे अशी मत नाही कुठं भेटणार एक काम एवढं करतो. याच्यात. हा? शेवटी 51,000 देतो पैसे देत असेल तर नाही तर चाललो बा नाही 51ला नाही जाऊणार नाही मग इसार द्यायचे तुम्हाला इसार आहे देऊ ना इसाराच आहे काय नाही पण मग आता यावरच होत नाही तुमचा तेवढ्याला नाही ना परवडत बरं मग 51ला नाही ना परवडत नाही शेवट किती देणार तुम्ही म्हणता तेवढीच ना मी आता 56 म्हणतोय 56 ना हा दाजी तुमची काय असे तेवढीच आहे ना नाही बा मला आता याच्या पुढे नाही ना चालते आता मी 51,000 देतो हां आपली बुक आहे तेवढी मागितली बरं बरं मग याच्या आता पुढे काय मला नाही मी तेवढ्याला नाही ना देऊन परवडत नाही आणि म्हैस आहे ना तशी आहे ना म्हैस चांगली आहे, पण आता कसा दोन माणसाचं यावर आहे शेवटी नाही, मग आहे चांगली म्हणून मी तेवढी किंमत सांगितली हां नाही बा, आता का सुट येतं म्हैस चांगली आहे का नाही गेलं आपण घेऊ बा पण मग आता आपली बुक ना पाहिजे ना पैसे देता आला पाहिजे बरोबर हां तर म्हैस आहे ना इकून पण चांगले आहे. दाजी या पा नाही, जरा म्हस पाहिले बा म्हैस काय नाही पुन्हा तुम्ही पाहिले ना म्हैस मस्त पाहिले आता काय म्हशीला काय पाहिजे हां ठेप होत म्हशी आहे ना हे पाहत ना आणि ते याच्यातलं नाही वापायचं ना या दोन नाही या बाकीच्या दोन ठेवायच्या बरं 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 दोन चालेल ठेवायच्यात हां बरं चालेल मग आता ना ही मधली म्हैस यावर होत होता पण मग आता काय तुम्ही देते नाही का नाही ना तेवढ्याला नाही ना देऊन परवडत दाजी मग पका अंधार पडला निघायचा हा ना मला पण ही सरकारा घरी गेलो हा दाजी तुम्ही ही सरकारा नाही बघू आता घरी मला तेवढ्याला देऊन नाही परवडत नाही बरोबर ना त्याच्यामुळे मग कसं आहे बरं चालेल मग चला दाजी टाईम झाला हा चला मग तुम्ही करा सर काय करायचं हा, बघू बरं आता काय म्हणते ते मग आता नाही आपण ना तर तेवढं बुक आहे देऊन नाही ना मागितली. परवडत हां हां आता नाही जमत कसं मग आहे बघू. तेवढ्याला नाही परवडत बरं चला मग आता मालीच तसं म्हणा 55,000ला मेस मागच्या वर्षी खाटी आणली होती हा पण आणि मग त्या आता- माणसानं तर तेव्हा पारडोही नव्हता दिला आणि काहीच नव्हतं तरी मग तरी एक टाइम ती दूध देत होती नाही का, पारडू तेव्हा पारडू द्यायलाच दिला नाही बा, नव्हता. पारडू. कोणाला आणि आता द्यायलाच तर मी पारडू द्यायला तयार नाही का पारडू तिच्यासोबत देणार आहे. बसू विचार करू आपण बरं बरं नाही तर मग दाजी जर पटला तुम्हाला आला गिराय कोणी तर मग पाहून टाका नाही का? आला तसं नाही तर काय? आपल्या बजेट मध्ये आलं तर आम्हाला काही द्यायचीच आहे आता मग काम बजेट होता मध्ये आल्यानंतर तुम्हाला मी देणारच आहे हां चालेल दाजी म्हैस पटली तुम्हाला म्हैस पटले हां पण मग आता मालक टाळे होईन ना मग बायला विचारून बसेल घरी काय घरी जाऊन मी विचार घेतो बघू पण काय मग म्हणतात काय नाही आता ते किती म्हणतात ते शेवट शेवट ते आता आपण तर गंज अकाउंटला मागितले 56 शिवाय खाली येते नाही ना हे म्हैस आहे चांगले शहरी त्यांचे म्हणतात चारी तशी दुधाला बरी असं साधन बरं का चला बा आपले मोठे ऐपत नाही तर मग बरं तर मित्रांनो आता ह्या दाजींचा यावर चालू होता पण त्यांच्या यावर काही जमला नाही म्हणजे आणि कदाचित त्यांचा यावर जर घरी गेलो विचार झाला तर होईल पण तत्पूर्वी तरी पण कोणाला घ्यायची असेल म्हैस ना आम्ही हा नंबर दिसतोय पहा त्या दाजींचा नंबर दिसतोय समोर म्हशीवाल्यांचा तर समोर नंबर दिसतोय तसा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देऊ तर कोणाला म्हैस घ्यायची असेल तर ह्या दाजींनी नाही घेतली तर कोणाला घ्यायचं असेल ना म्हैस तर नक्कीच समोरसुद्धा नंबर दिसतो स्क्रीननेसुद्धा नंबर दिसतोय तिची किंमत सांगितली होती त्यांनी असो मित्रांनो तर ह्या नंबरवर आपण नक्कीच संपर्क करू शकतात तर हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल म्हणून असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र